नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी आहे परवीन राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर लाडक्या बहिणींनो, अपात्र लाडक्या बहिणींनी पडताळणीनंतर पैसे केले परत, पडताळणी सुरूच राहणार आहे। अनेक महिला जे आहेत या योजनेअंतर्गत पात्र नव्हत्या, पण जे अर्ज केलेले होते त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता आणि मंजूर झाल्यानंतर त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले होते। आता आचारसंहितेच्या पूर्वी ज्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती आणि त्या अंतर्गत लाखो महिलांचे फॉर्म जे आहे त्या अंतर्गत सापडले, त्यांचे पैसे जे आहेत राज्य सरकारमार्फत वसुलीसाठी त्यांना जे आहेत ऑप्शन देण्यात आलं, ते पैसे वापस भरू शकतात आणि त्या अंतर्गत अनेक महिलांनी पैसे सुद्धा परत केलेले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारावर धुळ घालणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून आतापर्यंत अनेक अपात्र लाभार्थ्यांनी आपले पैसे देखील परत केले आहे। पडताळणीची प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यावर कारवाई करण्यात आल्या असल्याची माहिती महिला व बाल कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी या ठिकाणी जे आहेत माहिती दिलेली आहे। दरम्यान आचारसंहितेच्या काळात उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरूच करण्यात येणार आहे। त्याशिवाय येत्या काही दिवसात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे। जे आचारसंहितेच्या ज्या पूर्वी जे आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अर्ज होते ते अर्ज मंजूर होते, त्याची पुन्हा छाननी करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांना असं आढळलं की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न त्याचबरोबर जे नियम आणि अटी राज्य सरकारने घातलेले आहेत त्यापेक्षा त्यांच्या नियम आणि अटी वेगळ्या आहेत, ते पात्र नसताना सुद्धा त्यांनी या योजनेअंतर्गत जे आहे पैसे घेतलेले आहेत, अशा लाभार्थ्याकडून राज्य सरकार पैसे वसूल करत आहेत। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यात 2,52,00,000हून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते, तर एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 20,48,000हून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते। योजनेला 15 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली होती, तर 16 ऑक्टोबरला आचारसंहिता जारी झाल्यामुळे नव्याने आलेल्या अर्जांची छाननी किंवा मंजुरीची प्रक्रिया होऊ शकली नाही। त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 1,00,000हून अधिक महिला जे आहेत त्यांचे जे अर्ज आहेत आचारसंहितेमध्ये अडकलेलं होतं आणि मात्र आचारसंहितेपूर्वी सुद्धा त्यांचे 1,00,000 पैकी 50,000 अर्जाची छाननी करून त्याला मान्यता देण्यात आलेली होती। याबाबत महिला व बाल कल्याण विभागाची जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये बैठकीमध्ये त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। त्यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी अधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा सुद्धा केलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आपण पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्रातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये जी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, या योजनेअंतर्गत अनेक महिला अपात्र होत्या तरी सुद्धा त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता आणि त्यामुळे त्यांना पैसे सुद्धा जमा झाले। मग असे जे महिला आहेत त्यांची अर्जाची छाननी सुरू आहे, त्यामध्ये त्यांना अपात्र करून त्यांच्या जे फॉर्म आहे त्यांच्या समोर जे आहे पैसे रिफंड करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांना मेसेजद्वारे सुद्धा अपात्रतेचं मेसेज देण्यात येत आहे आणि त्यामुळे ते पैसे सुद्धा परत घेत आहे राज्य सरकार। त्यामुळे जर तुम्ही अपात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलेला होता, तुमचा अर्ज मंजूर झालेला होता आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 7,500 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत, तर मात्र हे पैसे तुमच्या खात्यात जे पैसे आहेत तुम्हाला राज्य सरकारला परत करावे लागणार आहे, नाहीतर तुमच्या कारवाई सुद्धा राज्य सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत केली जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर अनेक महिलांनी पैसे परत सुद्धा केलेले आहेत, ज्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा जास्त होतं तरी पण त्यांनी अर्ज केलेला होता। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील लाखो महिला अपात्र होत्या तरी पण त्यांनी अर्ज केला, त्यांचा अर्ज मंजूर झाला, त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले। मात्र आता अर्जांची छाननी पुन्हा सुरू झाल्याने ते अपात्रतेमध्ये सापडलं आणि त्यांच्याकडून राज्य सरकारने जे आहेत पैसे वसुलीचे कार्य सुरू केलेले आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।